म्हणे सॉरी. तर कैलासवासी विशाल 11 टीम आपण वेळ घेऊ नका, लगेचच. हा फिल्डिंग आहे. टॉस जिंकत असताना कैलासवासी विशाल 11 टीमनं टॉस जिंकत असताना क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, आमंत्रित केलाय. साई मोहिते या टीमचा संघनायक आहे. चव्हाण कंस्ट्रक्शन या टीमला बॅटिंगसाठी. तर यासह दोन्ही संघाने आपले 12वे खेळाडू आमच्या खेळाडू कक्षामध्ये पाठवून द्यायचे समालोचन कक्षामध्ये. कैलासवासी विशाल 11 आपण पाहतोय, तर त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत चव्हाण कंस्ट्रक्शन ही टीम आपल्याला पाहायला मिळते आहे. शुभम गोडसे आपण पाहतोय या टीमचा स्वतः त्याची भूमिका देखील या संघामध्ये राहिली आहे. शुभम गोडसे आपण पाहतोय बॅटर, आणि त्याच्या बरोबर बॅटर पाहायला मिळतोय नुरला, कदाचित नुरला, यस नुरलाच आहेत. दोन्ही संघांनी आपले 12वे प्रतिनिधी पाठवून द्या. हा सांगा. रोही 11 संघाचा खेळाडू आम्हाला नाव सांगतोय. आदित्य पवार, पवारची पावर. नुरला शेख आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहणार आहोत शुभम गोडसे. शुभम गोडसे आपण पाहतोय जय श्रीराम प्रीमियर लीग 2026 या प्रीमियर लीग मध्ये तो आलाय. कशा पद्धतीने खेळणार, तर खेळपट्टीवरती आपण पाहतोय गोलंदाज आदित्य पवार. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघासाठी पहिलं अंपायरचे कॉल. गेम इज ऑन. फर्स्ट डिलिव्हरी स्टार्ट टू गेम. पहिला बॉल, पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय आदित्य. आदित्य पवार, शुभम गोडसे, शुभम गोडसे, आदित्य पवार. इथे शुभमचा पवार ला पावर दाखवली शुभम गोडसेनं. पहिल्या चेंडूवरती गणागती प्रहार केला. तो सांगतोय मी आलोय, मी मारतो, मला मारामारीच आवडते. आणि हेच करत असताना शुभम गोडसे या खेळपट्टीवरती पहिला चौकार खेचलाय शुभम गोडसेनं. आदित्य पवार पुन्हा एकदा गोलसाठी तयार. यावेळेस चेंडू टोलवला, आदित्यनं चेंडू अडवला. धावसंख्या पाहिली तर 4. षटक क्रमांक पहिला चालू असताना पावलांचा उपयोग केला. रनआउटची संधी, इथे संधी गमावली. 1 धाव प्राप्त झाली. संघाची एकूण धावसंख्या 5. फायपर 5 धावा. राहुल द्रविड जर्सी क्रमांक 5 आठवतं जरूर. षटक क्रमांक पहिला चालू असताना अगदी याच वेळेला मी योगेश वाघ यांना विनंती करतोय. योगेश वाघ, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या. आपल्याला बोलवणं आलंय. चेंडू चांगला फेकला होता, पुन्हा एकदा संधी होती, परंतु काय रनिंग बिटवीन विकेट राहिली आहे या दोन खेळाडूंची. दिवसा ढवळ्या धावांची चोरी दोन्ही फलंदाजांकडून. संघाची एकूण धावसंख्या 6, चेंडू झाले 4. विशेष बाब आदित्यचं की इथे त्याने चेंडू अवांतर स्वरूपाचे फेकले नाहीयेत, आणि तुम्हाला हे तर करता येणं गरजेचं आहे. वा, फटका चांगला सजवलाय. अगदी चमणीला चाटत पुसत चेंडू गेला सरकन सीमा रेषेबाहेर. 4 धावण करता. वा, का बॅटिंग करतो शुभम गोडसे. चर्चेचं नाव राहिलं या मैदानावरती. 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं. 5 चेंडूंचा खेळ संपला. इथे फक्त 1 चेंडू बाकी. आदित्य पवारला पाहतोय. यावेळेस आणखीन एक फटका चांगला होता, परंतु इथे त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक 1 एंड होत आहे, समाप्त झालं. एका षटकामागे धावा आले 11. शुभम गोडसे 2 चौकाराच्या मदतीनं खेळतोय. 5 चेंडू मागे 10, तर नूरला खेळतोय 1 चेंडू मागे 1 धावेवरती. काय गोलंदाजी केली. 6 चेंडू फेकले, एकही चेंडू अवांतर स्वरूपाचा फेकला नाहीये. एवढी चांगली गोलंदाजी मी म्हणेल गोलंदाजी करणाऱ्या टीमची राहिली आहे, अर्थात कैलासवासी विशाल 11 टीमची. बॉक्स प्रीमियर लीग मध्ये अशी गोलंदाजी आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये, कारण आघाडीचे फलंदाज हे आक्रमक असतात. त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाजी करणं इतकं तर सोपं नाहीये.
परंतु काय गोलंदाजी, एकही चेंडू वाईट नाहीये, एक चेंडू नो नाहीये, अगदी सरळ रेषेमध्ये चेंडू फेकले आदित्य पवारनं. त्याच्या जाग्यावरती अर्जुन आलाय. आएंगे मेरे करण अर्जुन आएंगे, आणि अगदी इथे अर्जुन आलाय. शुभमला पाहतोय. शुभम खेळामध्ये सातत्य राखतोय, एक धाव प्राप्त करतोय. संघाची एकूण रणसंख्या झाली 12. नुरला, कारण नुरला देखील हा महानतम खेळाडू आहे. नुरला हे देखील नाव या मैदानावरती चर्चेचा विषय राहिलाय. अगदी आपण पाहतोय 13 धावा होत असताना नुरलाला पाहतोय. आज खरं तर सांगायचं रोजा चालू आहे, परंतु अगदी अशा या सिच्युएशनला, अशा ह्या उन्हामध्ये खेळावरती असलेलं प्रेम, अगदी पहा ना, तो या खेळपट्टीवर खेळण्यासाठी आला. या मैदानावरती हेलिकॉप्टर उडवलं होतं, जिथे पुन्हा एकदा सुरक्षितरित्या शुभम पोहोचला आपल्या पॉफिस क्रीज मध्ये. धावा आल्या एक धावेनं संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 0 गडी बाद 14. षटक क्रमांक असताना जिथे अर्जुननं कमबॅक केलाय, एकही चौकार मारू दिला नाहीये. वॉट बॉलिंग अर्जुन. शुभमला पाहतोय. शुभम पावलांचा उपयोग करतोय. रनआउटची संधी पुन्हा एकदा गमावली. संधी ज्याला मिळते ना, तो नशीबवान आहे, आणि जो संधीचं सोनं करतो ना, तो खरा विजेता आहे. अगदी तेच आपल्याला पाहायला मिळत आहे. शुभम गोडसेला शेवटपर्यंत थांबावं लागेल. तो थांबेल काय? तो अगदी पाहतोय नुरला. आज पोटामध्ये काही नाहीये, फक्त पाणी, आणि हे पाणी आता मात्र पाणी देखील नाहीये. रोजा आहे आज त्याचा, तरी देखील तो या मैदानावरती आला. वाईट +1 धावा, 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अगदी रोजा सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या नंतरच या ठिकाणी रोजा सोडायचा असतो, आणि अगदी तो रोजा आपल्याला पाहायला मिळतोय नुरलाचा. पण 19 धावा, वाईट चेंडू. अर्जुन कुठेतरी लाईन भरकटत असताना पाहायला मिळतोय. इथे अंगाला स्पर्श झाला. येस, बाईकची एक धाव मिळाली. 20 धावा धावफलकावरती अर्जुन गोलंदाजी करतोय. अर्जुन इथे मात्र वाईट स्वरूपाच्या धावा दिल्या. चौकार दिली नसली ना, तरी वाईट धावा देतोय. इथे होत आहे काय? नो, एक धाव. एका धावेने संघाची एकूण धावसंख्या 22. अर्जुनला पाहतोय गोलंदाजी करत असताना, कुठेतरी लाईन भरकटत असताना. इथे 2 टांगांच्या मध्ये चेंडू फेकला होता, परंतु नुरलाला चेंडू समजला नाहीये. पण एक धाव मात्र रोखू शकलो नाहीये. लेग बिफोर इथे एक धाव ऍड होते. 23 लॉस फॉर 0 विकेट. 23 धावा धावफलकावरती. अगदी साई मोहिते का खेळाडू अजून देखील चंबू मध्ये आहे. एक बॉल बाकी आहे. दुसरं षटक चालू असताना आपण पाहतो अर्जुनला आणि शुभम गोडसे. आता शांत बसून जमणार नाहीये. एखादा फुटका शोधावा लागेल. शोधत असताना जिथे पहा पुन्हा एकदा शुभम पोहोचला आपल्या सुरक्षित ऑफिस क्रीज मध्ये. षटक क्रमांक 2 झालं समाप्त. 2 षटकामागे धावा आल्या 23. अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी. अगदी बोललेलं थोडं ना ऐकायला येणार आहे. हे बघ काय म्हणतात, साईड नाही मागितली म्हणून. हे बघा, असे काही निर्णय असतात ना, तिथे तुम्हाला तिसरे पंच नाहीच भेटणार. इथे फक्त आयोजकांनाच आता तिथे जाऊन ते डिसिजन घ्यावं लागणार आहे.
बॉल बोल्ड आहे OUT आउट. तर नूरला आउट झाला. खेळपट्टीवरती आपण पाहतोय साई आला. तो आला. आता बघायचंय काय करेल. 23 फॉर 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर गोविंद. तर गोविंदला पाहतोय गोलंदाजी करत असताना साईला मिळाला पहिलाच बोनस 24 धावा. जिथे बोनसवर तर साई काही करू शकला नाहीये. 24 धावा या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा बोनस आहे. बॅक टू बॅक 2 वेळा बोनस. दिवाळीला बोनस फक्त एकदाच मिळतो. इथे साईला 2 वेळा बोनस मिळालाय परंतु साई काहीच करू शकला नाहीये. संघाची एकूण धावसंख्या पाहतोय 25. एक गडी बाद 25 आपण धावफलकावरती धावसंख्या पाहतोय. अरुणला पाहतोय. आणखीन एक दमदार व्यक्तिमत्व इथे टॅप केला. हो सांगितलं. अगदी आमच्या समालोचन कक्षेला सलामी दिली. त्यांना सांगितलं होय मी मारू शकतो. मी मारतो. माझा पॅटर्नच वेगळा आहे. त्याचं नाव आहे साई मोहिते. 29ला 1 गोलंदाज पाहतोय गोविंद. यावेळेस पुन्हा एकदा उडवला. त्याही चेंडूवरती मिळाल्या. अंपायर कॉल. प्रेक्षकांना विनंती आहे तर इथे ऑन फील्ड नव्हे तर इथे ऑन स्क्रीन आणि असं केडी अंपायर. ओके थँक्यू. कदाचित ही बाउंड्री आणि बाउंड्रीनी लगातार 2 जिथे बोनस इथे 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 आवरू शकले नाहीयेत. अगदी टप्प्यात आलं असताना तर कार्यक्रमच केला असता. संघाची एकूण धावसंख्या झाली 34. शुभमला पाहतोय खेळपट्टीवरती आघाडीचा फलंदाज. नूरला आउट झाला ना परंतु एकाला झाकावं दुसऱ्याला उघडावं. आणखीन एक घातक फलंदाज मैदानावरती आला साई मोहिते आणि काय बॅटिंग करतोय. इथे झाडू सुपला शॉट. शुभम गोडसे म्हटलं ना झाडू हटवतो. अगदी आपण अंगणामध्ये झाडू मारतो ना तशा झाडू शॉट पाहायला मिळतो शुभमच्या माध्यमातून. 38ला 1 षटक क्रमांक 3 चालू असताना गोलंदाज पाहायला मिळतोय गोविंद. इथे 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 1+9 2 धावा ऍड होत आहेत. संघाची एकूण धावसंख्या 40 धावा धावफलकावरती. शुभम खेळपट्टीवरती खेळताना पाहायला मिळतोय. इथे शुभमचा पुन्हा एकदा तो शॉट. बघा शुभम ज्यावेळेस बॅट फिरवतो ना अगदी तेच दृश्य पाहायला मिळत आहे. ओव्हर समाप्त झाली. 3 षटकांच्या खेळानंतर ऑन स्क्रीन आपण LED स्क्रीनवरती देखील धावा पाहू शकाल. 1 गडी बाद 41. खरं तर कौतुक करूया यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी जोडलेत ना त्यांचं देखील आम्ही कौतुक करतोय. खेळपट्टीवरती अमन जानकरला पाहतोय. या संघातील सर्वाधिक उंचीचा खेळाडू आपण पाहतोय. अमर जानकरला पाहतोय. शुभम गोडसे 41ला 1 षटक क्रमांक 4 शेवटचं षटक स्लॉक षटक. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की जय श्रीराम प्रीमियर लीग 2026 पर्व 3 तुम्ही पाहताय. जय श्रीराम बाळ गोविंदा पथक यांनी आयोजित केलेली ही क्रिकेटची स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेतील अगदी आपण पाहतोय पहिल्या फेरीतील 8वा सामना पाहायला मिळतोय. जे दोन्ही संघ आपल्याला एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतात. एकीकडे पाहिलं ना तर कैलासवासी विशाल एलेवर या टीमला पाहतोय. त्या संघानं टॉस जिंकला आणि चव्हाण कंस्ट्रक्शन या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. शुभमला चेंडूवरती थांबणं गरजेचं होतं. त्यानं तुर्तास त्याची विकेट दिली. ओंकारला पाहतोय खेळपट्टीवरती 4थ्या क्रमांकावरती. जगदाळेला पाहतोय. यावेळेस चेंडू आउट ऑफ द स्पार्क. नो आहे जरूर विकेट आहे.
हा बॉल अंपायर काउंट आहे का? काउंट नाहीये, विकेट आहे. 42ला 3. 5व्या क्रमांकावरती आणखीन एक खेळाडू पियुषला पाहतोय, एक आयुष मेहताला पाहतोय. तो सध्याच्या घडीला कळंबोलीतून खेळत असताना, नेतृत्व करत असताना काय जबरदस्त आणि अफलातून खेळ साकारतो. विविध स्पर्धा तो खेळतोय. पण इथे पियुषला पाहतोय, इथे मोठी शिकार. हो माय गॉड, आउट झालाय कोड. बॉल काउंट आहे. यस, मगर रनआउटला हा बॉल काउंट होता. म्हणजे नो बॉल कदाचित साईला एक धाव मिळाली असती, त्याच्या टीमला मिळाली असती. खेळपट्टीवर यशला पाहतो. 42ला 4 आपण पाहतोय. यश पाहतोय खेळपट्टीवरती किमान एखादा चौकार, 1-2 चौकार खेचावे लागतील. 2 चौकार शोधावे लागतील. यश 4 बॉल आहे. 4 बॉल मध्ये किमान 4 धावा, किमान 1 चौकार, किमान 4 धावा. गोलंदाज कौतुक करावं लागेल. या स्पर्धेतील नव्हे तर या मॅच मधला सर्वाधिक उंचीचा खेळाडू गोलंदाज पाहतोय. ओहो, काय गोलंदाजी केली जाते. वेगाचा बेतात बादशाह, अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी कशी करावी याचं मूर्तिमंत उदाहरण देणारा गोलंदाज अमन जानकर या मैदानावरती काय गोलंदाजी करतायत. वाह, काय गोलंदाजी. पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळते. वेग वेग वेग, अचूक टप्पा, नियंत्रित मारा, असं सर्व काही या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 42ला 5 खेळपट्टीवरती 7व्या क्रमांकावरती खेळपट्टीवरती येतो आहे. नो बॉल आहे. जरूर इथे विकेट आणखीन एक आली असती. दांड्यात तर गुल केल्या होत्या, परंतु नशिबाची साथ मिळाली आहे फलंदाज संकेतला. संकेत, बॉल झालेत या षटकातील 5 बॉल तर झालेत. एक चेंडू फेकण्यासाठी कसरत करावी लागते. इथे पुन्हा एकदा नो प्लस 1, 2 धावा, 45 धावा येणं गरजेचं आहे. मग त्या किंबहुना कशा का असाना अवांतर असो या बॅट मधून त्यात समान कंट्रक्शनसाठी या फायद्याच्या धावा असतील. जिथे अमनचं कौतुक होत होतं तिथे अमन आता मात्र नाखुश करतोय, थोडीशी नाराज. इथे षटकार ठोकलाय वाघानं. तो सांगतोय, बघतोयस काय रागानं षटकार मारला या वाघानं. बघायचं नाहीये, ठोकला, आऊट झाला. पहिलं पूर्वात समाप्त. 45 धावा आल्या. 46 धावांचा बाटला करायचा आहे. तर तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. जय श्रीराम प्रीमियर लीग 2026 मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये अर्थात या सामन्यामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय याचं धावत वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती होतोय बदल. प्रवीण अर्जुने सर यांच्या समवेत आपण येणार सत्र ऐकणार आहोत. धन्यवाद श्रीकांत. आणि पुन्हा एक वार आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचा, तमाम क्रीडा रसिकांचा आणि क्रिकेट खेळाडूंचा पुन्हा एक वार या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. जे क्रीडा रसिक प्रत्यक्ष मैदानावरती येऊ शकले नाहीत, मात्र यूट्यूब चॅनल PTC लाईव्हच्या माध्यमातून आमच्या समोर जोडले गेले, त्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सामना क्रमांक 8 मैदानावरती सुरू आहे. एकूण 24 सामने. आज एकदिवसीय स्पर्धा, डे नाईट फॉर्मॅट आहे. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेला फ्लड लाईट्स ऑन होतील त्यावेळेला या सामन्यांची रंगत आणखीनच बहरताना आपल्याला पाहायला मिळेल. तर उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. विजयासाठी लक्ष उभारलं गेलंय. एकूणच या धावसंख्येचा जर आपण विचार केला तर अपेक्षेप्रमाणे धावा चव्हाण कन्स्ट्रक्शन संघाला धावफलकावरती उभारला आलेल्या नाही आहेत, परंतु ज्या धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या त्या डिफेंड करण्याचा मानस निश्चितच या ठिकाणी असेल. पुढील सामना अर्थातच 9व्या सामन्याकडे आपण वळतो. जय श्रीराम 11 आणि हर्ष 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण टॉससाठी यायचं आहे.
चला, ज्यांच्याकडे टॉस आहे त्यांना विनंती आहे आयोजकांना की आपण टॉस जमा करायचा आहे. इथे पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. या संपूर्ण स्पर्धेसाठी स्पेशली डिझाईन टॉस आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. तत्पूर्वी विजयासाठीचं लक्ष जवळपास 11:30च्या सरासरीनं आता 46 धावा धावफलकावरती लक्ष उभारलं गेलं, कारण 45 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. 46 धावांचं लक्ष आणि या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंड आपण पाहतोय बॅटर अर्जुन, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला अर्जुन. पहिला चेंडू आडवा बॅट प्रहार करण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडला, तर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. पंच आमच्या दिशेनं वळत आहेत, अवांतरचा इशारा. तर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय सोन्या नांगरे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचं कौल करायचं आहे. या ठिकाणी सोन्या नांगरे, सोन्या पानवाला यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचं कौल करायचं आहे. डी झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती आली आहे. चला, सिंगल आहे. मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. तर पहिले षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी साहिल आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला आडवा बॅट न केलाय प्रहार. गॅप शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेला फ्लड लाईट्स ऑन होतील त्यावेळेला मात्र या मैदानावरती आणखीनच एन्जॉय करताना आपल्याला तमाम क्रीडा रसिक आणि क्रिकेट खेळाडू पाहायला मिळतील. खरं तर कळंबोलीमधले आणखीन एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा म्हणून जय श्रीराम प्रीमियर लीग गेली 2 वर्ष सातत्यानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पावलांचा वापर केला, डाऊन द विकेट येऊन चेंडू मारण्याचा मानस, चेंडूची लाईन मिस केली गेली आणि यष्ट्यांचा अचूक वेध. पहिला फलंदाज मावला जातोय. चला, पुढील सामना टॉस या ठिकाणी केला जाईल आणि आमच्या डीजे ऑपरेटर्सला विनंती आहे की थोडंसं मायक्रोफोनचे सेल आपण चेक करायचे आहेत, आवाज ब्रेक होतोय. तर पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेला, नवीन बॅटर इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती मात्र आपल्याला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर अर्जुनची विकेट गमावली गेली आहे, एक महत्वाची विकेट आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. अली पवार नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आदी पवार स्ट्रायकिंग एंडला. चला, 11 संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आणि साहिल निश्चितच या ठिकाणी कमालीची गोलंदाजी करतोय, संघाचं प्रतिनिधित्व करतोय, विश्वास दर्शवला गेलाय. अर्थातच स्वर्गीय भास्कर स्मृती, चव्हाण स्मृती हा संघ आपल्याला निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि एकूणच जर पाहिलं तर या संघानं खूप चांगली कामगिरी निश्चितच अपेक्षेप्रमाणे या सामन्यामध्ये केलेली नाही आहे. इथे लेगबाईचा इशारा पंचांचा आलाय. डी झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, पण सातत्यानं धावा धावफलकावरती उभारण्यासाठीचा संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. अर्जुन सारखी महत्वाची विकेट गमावल्यानंतर लक्ष फार मोठं नाहीये. एकूणच जर पाहिलं तर 12 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि उर्वरित इक्वेशनचा जर आपण विचार केला तर अजूनही येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. 12च्या सरासरीने आतापर्यंत धावा धावफलकावरती आल्यात. आणि गोलंदाजीमध्ये हो यावेळेला मात्र कमालीची गोलंदाजी आहे. यष्ट्यांचा अचूक वेध घेत असताना इथे मात्र महत्वाची विकेट गमावली जाते. आणखीन एक सफलता, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. खरं तर नुरलाचं देखील आपण कौतुक करूया. पहिला चेंडू या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नुरला यांना सफलता मिळते. लेग स्टिकला पकडून केली जाणारी गोलंदाजी, बॉडी लाईन अटॅक आणि कमालीचा गोलंदाजीचा मारा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर संपूर्ण दिवसभर कडक उपवास असताना हा खेळाडू मैदानावरती भर उन्हात आपला सर्वोत्तम खेळ करतोय, कौतुकास्पद आहे. परंतु इथे ज्या चौकाराची गरज होती, जो दबाव निर्माण केला होता मागील चेंडूवरती फलंदाज बाद करत असताना, तो दबाव काही अंशतः कमी करण्याचा प्रयत्न. चौकार आलाय, मच निडेड बाउंड्री ज्याला म्हटलं जातं. पण विजयासाठी लक्ष जरी 46 धावांचं असलं ना तरी या 46 धावा आव्हानात्मक आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळतील.
हो, यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, वेग इतका प्रचंड होता, लाईन पूर्णतः मिस केली आहे. यश त्यांचा वेध आणि नूरला शेखला मिळत आहे आणखीन एक सफलता. फलंदाज तिसरा या ठिकाणी गमावतोय. व 3 गडी बाद 17 ही धावसंख्या आपण धावफलकावरती. कमिटीने फक्त फिल्डर डिसाइड करून कमिटी, बाकी मग आपल्याकडे अनालिसिस असतं पण तो यंगच प्लेअर पाहिजे ना, सिनियर नाही पाहिजे, यंगच रायझिंग प्लेअर आपण यंगलाच घेऊ. आणि इथून मात्र पहा आणखीन एक सफलता. जणू या 46 धावा आता डोईजड होताना पाहायला मिळत आहेत. कारण ज्या पद्धतीच्या गोलंदाजीचा मारा साईनं पहिल्या षटकामध्ये केला, त्यानं अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावर मारा केला आणि अगदी त्याच्याच पावलांवर पाऊल टाकत असताना यावेळेला मात्र कमालीची गोलंदाजी करतोय नूरला शेख. प्रभावित करणारी गोलंदाजी नूरलाच्या माध्यमातून मात्र आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. पहा या संपूर्ण स्पर्धेचा जर आपण विचार केला तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकूणच जर आपण पाहिलं, पहा प्रत्येक संघाला विनंती, आपला 12th मॅन सामना संपेपर्यंत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. चला, बॅटिंग टीम आपला कोणताही 12th मॅन इथे उपलब्ध नाहीये. नेक्स्ट टाइम कोणत्याही टीमला गय केली जाणार नाहीये, तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंकित आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला मात्र लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू, पंचांचा अवांतरचा इशारा, इट्स अ वाईट बॉल. पण येणारे जे अवांतर चेंडू आहेत ना, ते अवांतर चेंडूंना मात्र तुम्हाला थोडंसं मर्यादित ठेवावं लागेल. कारण हीच एक चूक आहे की जी सातत्यानं आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. चव्हाण कन्स्ट्रक्शन या संघाची खरं तर पहिला सामना गमावल्यानंतर थोडासा मानसिक दडपणाखाली जरूर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एकूणच जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 4 मिनिटांचा अवधी या ठिकाणी 2 षटकांसाठी घेतला गेला आहे. 4 गडी बाद 18 अशी बिकट अवस्था आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. इक्वेशनचा जर आपण विचार केला तर अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 28 धावांची गरज. 12 चेंडू 40 धावा होताना आपण या मैदानावरती पाहिल्यात. त्यामुळे 12 चेंडूंमध्ये 28 धावा होणार का, हा प्रश्न आता मात्र तमाम क्रीडा रसिक जे या स्पर्धेचा मनमोहक आनंद लुटतायत त्यांच्यामध्ये मात्र हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय की कोणता संघ या सामन्यामध्ये उजवा ठरणार. इथे कमालीची गोलंदाजी आहे. टप्पा पडल्यानंतर वेगानं चेंडू आतमध्ये आला, थोडासा लो देखील राहिला, पॅड लाईनवरती चेंडू आदळला आणि लेगबायच्या स्वरूपामध्ये मात्र ही एक धाव फलकावरती अंकित केली गेली. गोलंदाजीमध्ये ओमकार जगदाळे आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळत आहेत. संघनायकानं दर्शवलेला विश्वास आणि या विश्वासाच्या माध्यमातून केली जाणारी गोलंदाजी, या गोलंदाजाची जी स्टाईल जर आपण पाहिली ना तर अगदी अंडरआर्म क्रिकेटच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर चुटकी गोलंदाजी. 2 बोटांमध्ये पकडले जाणारा चेंडू आणि त्यानंतर फेकली जाणारी गोलंदाजी, ज्याला चुटकी गोलंदाजी म्हटलं जातं. आपण मसराज एक गोलंदाज पाहिला ज्याच्याकडे चक्री गोलंदाजी आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेटमधली आणखीन एक गोलंदाजीची शैली म्हणजे चुटकी गोलंदाजीच्या माध्यमातून इथे फलंदाजांना संभ्रमात पाडणारी ही गोलंदाजी आपल्याला निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळते. ओमकारकडनं कमालीचा चेंडू होता. याही वेळेला फार मोठा फटका नाहीये, केवळ सिंगल आली आहे. सिंगल वरतून हा सामना जिंकता येणार नाहीये. एकेरी दुहेरी धावेनं तुम्हाला हा सामना जिंकता येणार नाहीये. जर का सामना जिंकायचा असेल तर एका बाजूनं आक्रमक फलंदाजी ही मैदानावरती होणं गरजेचं आहे. अजून येणारे 8 चेंडू 26 धावांची गरज. इथूनही सामना जिंकला जाऊ शकतो. 1-2 मोठे फटके फलंदाजाच्या बॅटमधून सामन्यामध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळवून देऊ शकतात. तो मोठा फटका इथून येणार का? आणखीन एक आपल्या बोटांची जादू दाखवत असताना केवळ 2 बोटांमध्ये पकडले जाणारा चेंडू, अगदी इंडेक्स फिंगर म्हटलं किंवा थंब म्हटलं तर थंब आणि मधल्या बोटानं पकडून हा चेंडू ज्या वेळेला फेकला जातो, चेंडू फेकताना दोन्ही हातांमध्ये एखादी चुटकी वाजवावी ना, त्या प्रकारचा हा चेंडू असतो आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र सरळ निघालाय. एकूणच जर पाहिलं तर सलगचे प्रवीण सर बोलत आहेत. प्रवीण अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. एकूण 3 धावा या षटकामध्ये आल्यात. कोणत्याही प्रकारची सफलता नाहीये, मात्र काय इकॉनॉमिकली गोलंदाजी केली आहे. जो विश्वास संघनायकानं दर्शवला होता त्या विश्वासाला मात्र विश्वासार्थ गोलंदाजी, लेगबायच्या स्वरूपामध्ये 1 आणि बॅटच्या स्वरूपामध्ये 2 अशा एकूण 3 धावा खर्च केल्या गेल्या या षटकामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 4 गडी बाद 20. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि आता 26 धावांची गरज.
इथे पर्याय नाहीये. फलंदाजांकडे फारसा पर्याय नाहीये, कारण शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. पहिला चेंडू अवांतर आलाय, इक्वेशन बदलत आहे. आता येणारे चेंडू 6 आणि 25 धावांची गरज. यावेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आहे, स्वतःला झोकून दिलंय, परंतु फेकी खराब आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. एकूण धावा मिळतील या चेंडूवरती 5 धावा. सामन्यामध्ये ट्विस्ट. खरं तर अशा प्रकारे अतोनात मेहनत करून बाउंड्री अडवली गेली आणि ओव्हरथ्रोच्या माध्यमातून मात्र चौकार आलाय. इक्वेशन जर पाहिलं तर या चौकाराच्या संघाची एकूण धावा संख्या 26 पाहायला मिळते. 26 रन्स ऑन द बोर्ड. इक्वेशन जर पाहिलं तर योगेश आमच्यापर्यंत माहिती देत आहेत, अजूनही येणारे 5 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. त्यामुळे एका चौकार. इथे मात्र टॅपिंग क्रिकेट आहे, परंतु फटक्यामध्ये ती ताकद नाहीये. डॉट बॉल आलाय. एव्हरी डॉट बॉल पुट्स प्रेशर ऑन द बॅट्समन. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजांवरती दबाव बनवणारा, परंतु कमालीचा कमबॅक आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक चेंडू 18 धावाही होतात, त्यामुळे 20 धावा. आता मात्र सलग 3 चेंडू डॉट आलेत. कमालीची गोलंदाजी. हा नो बॉल, परंतु फारसं नुकसान नाहीये, केवळ एकेरी स्वरूपाची धाव असेल. चला पुढच्या संघांना विनंती आहे की आपण रेडी राहायचंय. आणखीन एक नो बॉल. इथे मात्र फायदा उचलला जाणार. नो चेंडू आणि चौकार. अर्थातच 5 धावा. चेंडू झाले त्या षटकातील 4. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 32, म्हणजे 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. इथे जर का एखादा खराब चेंडू आला तर मात्र सामन्यामध्ये रंगात आपल्याला जरूर पाहायला मिळेल, परंतु नाहीये. 1 चेंडू शिल्लक. शेवटचा 1 चेंडू आणि 14 धावांची गरज. बॅटनं केलाय प्रहार. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, परंतु 9 धावेनं हा सामना मात्र गमवावा लागलाय. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊयात या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. चला, दोनही टीम शेक हँड्स करायचं आहे. मैदान सोडण्यापूर्वी आपण हस्तांदोलन करायचंय, शेक हँड्स करायचंय. अगदी यानंतरची जी लढत असेल त्या दोनही टीम्सला विनंती आहे की आपणही मैदानाच्या आतमध्ये या. कमालीची गोलंदाजी. 3ऱ्या षटकामध्ये पूर्णपणे सामन्याचं चित्र हे विचित्र करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली.